चला मित्रांनो, PYQ प्रश्न, सातत्यानं येणारे प्रश्न, खास करून खतरनाक क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत आज. प्रत्येक एक्झाम मध्ये हे प्रश्न आहेत मित्रांनो. ठीक आहे, कमेंट करून सांगत जा की पुढच्या वेळेस कोणता टॉपिक घेऊन यायचा, जे काय असेल ते. ठीक आहे, वळूया आपल्या प्रश्नाकडे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व करायचे आहेत. पहिला परीक्षेत प्रश्न आलेला आहे, विजय निबंध लिहितो या वाक्यातील प्रयोग ओळखा. ओळखायचा आहे काय मित्रांनो? प्रयोग. विजय निबंध लिहितो, प्रयोग ओळखा. साधा विषय मित्रांनो, तिकडे बघायचंही नाही. लिहितो क्रियापद आहे, लिही मूळ धातू आहे. लिहिणारा कोण? लिहितो हे क्रियापद आहे, लिही मूळ धातू आहे. लिहिणारा कोण? लिहिणारा कोण? तर मित्रांनो, विजय हा वाक्याचा कर्ता आहे. कोण आहे वाक्याचा कर्ता? ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग आहे का? ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, बी. पहा, विजय निबंध लिहितो, लिहितो क्रियापद, लिही मूळ धातू, लिहिणारा कोण? विजय वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, एकच प्रयोग होते, कर्तरी प्रयोग. आणि तेच आपलं उत्तर आहे. उदाहरण त्याला जर प्रत्यय असतात असं असतं, विजयने, विजयने असं असतं. हे झाला प्रत्यय. ठीक आहे, प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लागतात, पण असं काहीही नाही. विजय निबंध लिहितो, विजय हा वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, एकच प्रयोग होतंय, कर्तरी प्रयोग. आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर मळमळ हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? मळमळ, मळमळ हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? मळमळ हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? ठीक आहे, तत्सम शब्द, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, का काय म्हणतंय अनुकरण वाचक. मित्रांनो, एकच शब्द दोनदा आला की त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. आणि अभ्यस्त शब्दाचा एक प्रकार आहे, त्याचं नाव आहे पूर्णाभ्यस्त. मग एकच शब्द दोनदा आला बघा, मळ मळ. मग एकच शब्द दोनदा आला की त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात, आणि अभ्यस्त शब्दाचा प्रकार आहे तो पूर्णाभ्यस्त. मग एकच शब्द दोनदा आला की त्याला काय म्हणायचं? पूर्णाभ्यस्त शब्द. तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर मी चित्र पाहतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. मी चित्र पाहतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. पाहतो क्रियापद, पाह मूळ धातू, पाहणारा कोण? पाहणारा कोण? उत्तर आहे मी, वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही, झाला कर्तरी प्रयोग, डोकं लय लावायचं नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, प्रयोग एकच, कोणता? कर्तरी प्रयोग, बाकी लय डोकं लावायचं नाही. कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द कोणता? कर्ता या शब्दातील मित्रांनो सिद्ध शब्द ओळखा म्हणाले. सिद्ध शब्द कोणता? थोडक्यात त्याला काय म्हणायचं माहिती आहे का? कर्ता या शब्दाचा मूळ शब्द कोणता आहे? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, कर. कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द कोणता आहे? कर. सिद्ध शब्द निवडा. सिद्ध शब्द निवडायचा मित्रांनो. मग गुरु, गुरुने, गुरुला, गुरुच्या, मूळचा शब्द निवडा म्हणाले. मूळचा एकदम मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, मूळचा आहे. गुरु शब्द आहे, ने प्रत्यय लागलाय. गुरु शब्द आहे, ला प्रत्यय लागलाय. गुरु शब्द आहे, चा प्रत्यय लागलाय. मग सिद्ध शब्द कोणता आहे? गुरु, मूळचा शब्द आहे तो. माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बर, माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? ठीक आहे, माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बर, देशी, फारसी, तद्भव, तत्सम. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, तो देशी शब्द आहे. कसला शब्द आहे? देशी शब्द आहे. बाजीप्रभूने खिंड लढविली या वाक्याचा प्रकार ओळखा. ठीक आहे, बाजीप्रभूने खिंड लढविली या वाक्याचा प्रकार ओळखा. ठीक आहे,
तर मित्रांनो बाजी प्रभूने खिंड लढविली. ठीक आहे, बाजी प्रभूने खिंड लढविली. आता वाक्यामध्ये बघा पर्याय आहेत, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे, एकच गोष्ट करायची, बाजी प्रभूने खिंड लढविली. मित्रांनो लढविली हे क्रियापद आहे, पण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असलं तर ते एकेरी क्रियापद आहे. कसलं क्रियापद आहे? एकेरी. बघा बाजी प्रभूने खिंड लढविली एकच क्रियापद आहे, एक क्रियापद, आणि एक क्रियापद बरोबर मित्रांनो केवळ वाक्य होते. एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य. एक क्रियापदनेचा अर्थ असं म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्ही असं म्हणू नका एवढं एकच क्रियापद, तसं नाही. जेव्हा दोन वाक्य येतात का तेव्हा त्याला संयुक्त किंवा मिश्रमध्ये जाऊ शकते, पण एकेरी क्रियापद बरोबर वाक्याचा प्रकार केवळ. मी जेवण करतो वाक्याचा प्रकार केवळ एकच क्रियापद आहे. पण उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं सचिन क्रिकेट खेळतो आणि भारताला विजय मिळतो. मग खेळतो आणि मिळतो दोन क्रियापद आहेत. मग असे दोन क्रियापद आल्यावर केवळ वाक्य कधीच होत नसते. सांगायचं असं, कळलं का? आणि मग एकच क्रियापद आहे आणि एक क्रियापद बरोबर मित्रांनो केवळ वाक्य होते. मग बाजी प्रभूने खिंड लढविली आणि मग एकच क्रियापद आले, एकच वाक्य बरोबर केवळ वाक्य. थोडक्यात मुख्य वाक्यास दुसरे पर्यायी नाव काय? मुख्य वाक्यास दुसरे पर्यायी नाव काय म्हणते? थोडक्यात मुख्य वाक्याला पर्यायी नाव काय आहे म्हणते. ठीक आहे, तर मित्रांनो त्यालाच प्रधान वाक्य असं म्हणतात. मित्रांनो जेव्हा मुख्य वाक्य असते का, मुख्य वाक्य, त्याला पर्यायी नाव आहे प्रधान वाक्य. काय नाव आहे? प्रधान वाक्य. ठीक आहे, आणि जेव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये जे मुख्य असते का ते प्रधान असते, जे मुख्य नसते का त्याला गौण म्हणतात. काय म्हणतात? गौण असं म्हणतात. पण इथं मुख्य वाक्यास दुसरे पर्याय नाव काय? प्रधान वाक्य. सहज सख्या एकदाच येई सांज वेळी या वाक्यातील रस ओळखा. ठीक आहे, तर मित्रांनो सहज सख्या म्हणायला, सहज सख्या म्हणजेच प्रेम किंवा प्रियकर प्रियसी यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होत असते? शृंगार रस निर्माण होत असते. मराठी भाषेमध्ये एकूण रस आहेत 9. किती येतं? 9. त्यापैकी सहज सख्या एकदाच येई सांजवेळी, प्रेमगीते, प्रियकर प्रियसी यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होते? शृंगार रस निर्माण होतो. मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. काय ओळखायचा मित्रांनो? अलंकार ओळखायचा आहे. ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणतात. ज्याच्या सोबत तुलना करतो त्याला उपमान म्हणतात. उदाहरण सांगितलं तुम्हाला मित्रांनो, या मुलाची आपण तुलना करणार आहेत तर हा कोण आहे? उपमेय आहे. या मुलाची तुलना आपण या मुलासोबत करणार आहेत तर हा कोण आहे? उपमान. मग ज्याची तुलना करतात ते उपमेय, ज्याच्या सोबत करतात त्याला उपमान असं म्हणतात. मग एक लक्षात ठेवायचंय, मेघा समतो श्याम सावळा. मित्रांनो हे जो श्याम आहे का, या श्यामची तुलना ह्या मेघासोबत केलेली आहे. ठीक आहे, मग श्यामची तुलना कोणासंग केली? मेघासोबत, म्हणून श्याम कोण? उपमेय. कोणासंग केली? मेघासोबत. मेघ कोण आहे? उपमान. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हे उपमेय हे उपमान आहे. उपमेय आणि उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जाते का तेव्हा एकच अलंकार होते, त्याचं नाव आहे मित्रांनो उपमा अलंकार. काय नाव आहे? उपमा अलंकार. दुसरा विषय असा आहे, डायरेक्ट तुम्हाला जर ओळखायचं झालं मित्रांनो, हे असं सम दिसलं का, सम दिसलं की अलंकार एकच सांगायचा, कोणता? उपमा अलंकार. बाकीला बघायची गरज नाही. ठीक आहे, चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. ठीक आहे मित्रांनो, चला पानावर बसा म्हटलं का आपण डायरेक्ट पानावर बसतो का? नाही. मग चला पानावर बसा असं ऐकल्या ऐकणाऱ्याच्या एक लक्षार्थ लक्षात येते की पानाच्या शेजारी बसायचंय. आणि हा लक्षार्थ व्यक्त करणारी शब्दशक्तीचं नाव असते लक्षणा शब्दशक्ती. पण इथं काय दिलं त्यांनी? लक्षार्थ. म्हणून ऑप्शन नंबर
बी बरोबर आहे. चला पानावर बसा, चला पानावर बसा म्हणजेच काय, ऐकणाऱ्याच्या लक्षात येते पानाच्या शेजारी बसा. मग ऐकणाऱ्याच्या हे पानाच्या शेजारी बसा हे जे लक्षात आले त्याला लक्षार्थ म्हणतात आणि म्हणून आपल्याला लक्षार्थ हा पर्याय बरोबर करावा लागणार आहे मित्रांनो. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल? संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल? ठीक आहे, कोणते विरामचिन्ह वापराल? मित्रांनो एक लक्षात ठेवा, संबोधन म्हणजे हाक मारणे. संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. आणि मग संबोधन दर्शवताना स्वल्पविराम वापरतात. काय वापरतात? स्वल्पविराम. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं मुला, मुला आपण म्हणतो ना, तर मग इथे स्वल्पविराम येते. मुला इकडे ये, मुला इकडे ये. मग मुला नुसतं तुम्ही मुला जरी म्हणले इथे स्वल्पविराम येते. संबोधनचा अर्थ काय? हाक मारणे. ठीक आहे. इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे म्हणते? इतिश्री करणे. तर मित्रांनो इतिश्री करणे म्हणजे काय? तर शेवट करणे. त्याचा अर्थ काय होतंय? शेवट करणे. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, अनद या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता? अनद या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता? बघा मित्रांनो, अनद या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता? अनद या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता म्हणते? ठीक आहे मित्रांनो, ढग आहे, मुलगा आहे, निष्पाप आहे किंवा सुंदर आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, निष्पाप. ठीक आहे. मग ढग या अनद या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता आहे मित्रांनो? त्याचं नाव आहे निष्पाप. सूर्य या अर्थी पुढीलपैकी शब्द वापरत नाहीत. सूर्य या अर्थी पुढीलपैकी शब्द वापरत नाहीत. बर ठीक आहे, पाहूया मग काय करता येईल. तर रवी, आदित्य, भानू हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत तिघ. पण मित्रांनो सुधांशू हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे, तेच वेगळा शब्द आहे, तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. सूर्य या अर्थी पुढीलपैकी शब्द वापरत नाहीत. रवी, आदित्य, भानू हे सूर्याच्या समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. पण सुधांशू हा चंद्राच्या समानार्थी शब्द आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही? व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही? हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही? मित्रांनो कपट, सोंग, भाडे, रक्कम. तर मित्रांनो असं वाटतंय की रक्कम समानार्थी असन, पण तसं नाही, तेच समानार्थी नाही. ठीक आहे. बाकीचे हे सगळे त्याला समानार्थी आहेत. कपट, सोंग, भाडे. ठीक आहे. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणाऱ्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर मित्रांनो त्याला अष्टावधानी असं म्हणतात. काय म्हणतात? अष्टावधानी. पुढील शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द शोधा. बरं, धान्य याच्यासाठी योग्य समूहदर्शक शोधायचा आहे शब्द. गोनी, रास, डोंगर, कनगी. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, रास. ठीक आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. निर्भत्सना, विसर्ग भर्सना, निर्भत्सना. ऑप्शन नंबर मित्रांनो 4 बरोबर आहे बघा, निर्भत्सना. ठीक आहे, शुद्ध शब्द आहे. खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते आहेत? खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते आहेत? ठीक आहे. य, ठ, ड, ढ,
च छ ज प फ ब क ख ग. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. च छ ज झ हे कसले वर्ण येतं? दंत तालव्य पण येतं आणि त्यांना तालव्य पण म्हणता येते. ठीक आहे, पण इथं आपल्याला परीक्षेत आले दंत तालव्य ओळखा, आपण दंत तालव्य सांगून टाकले. च छ ज आणि झ. च छ ज झ. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. ठीक आहे मित्रांनो, नामाच्या पूर्वी तो बसलं ते नाम पुल्लिंग असते, ती बसलं ते नाम स्त्रीलिंग असते आणि ते बसलं ते नाम नपुसकलिंग असते. मग मित्रांनो लक्षात ठेवायचंय, नामाच्या पूर्वी तो बसलं पुल्लिंग, ती बसलं स्त्रीलिंग, ते बसलं नपुसकलिंग. विषय संपला. मग आपण काय करू? आपल्याला ओळखायला काय सांगितलंय? स्त्रीलिंगी शब्द. आणि मग एकच गोष्ट सांगा, ती काय? देवता. आणि तेच आपलं उत्तर आहे, ती देवता. ठीक आहे, नामाच्या पूर्वी काय बसायले? ती. आणि मग काय ती बसलं की त्याला काय म्हणायचं मित्रांनो? स्त्रीलिंगी आपल्याला म्हणता येतंय. पुढीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. पुढीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. पुढीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. वचनाचे मुख्य दोन प्रकार पडतात, एक वचन, अनेक वचन. एक वचन म्हणलं की नामाच्या पूर्वी एक बसते आणि अनेक वचन म्हणलं की अनेक बसते. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं, बघूत आपण, एक फूल, अनेक फुले. एक फूल अनेक फुले, एक वचन आणि अनेक वचन. मग एक फूल अनेक फुले म्हणजेच मित्रांनो इथं जे फूल दिलंय हे एक वचन आहे. विषय संपला. पुढीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखायचा. ठीक आहे, डायरेक्टच ओळखतात आपल्याला, त्याचा काही विषय नाही. एक मूल, अनेक मुले. मग मूलचं अनेक वचन काय व्हाले? मुले. तिथं आहे का अनेक वचनात? नाही, म्हणजेच हे एक वचन आहे, एक वचन आहे. एक जळू, अनेक जळवा. म्हणजेच मित्रांनो हे एक वचन आहे आणि हे अनेक वचन आहे. आपल्याला अनेक वचन सांगायला सांगितले म्हणजे जळू एक वचन आहे. पण मित्रांनो जर तुम्ही बघितलं, एक मोते, अनेक मोती, मग याचाच अर्थ मित्रांनो याचाच अर्थ असा आहे, एक मोती, रॉंग झालं जरा, अनेक मोते. ठीक आहे, एक मोती अनेक मोते. मग मित्रांनो मला सांगा, मोती एक वचन आहे आणि त्याचं अनेक वचन काय होतंय? मोते. मग अनेक वचन ओळखायला सांगितले, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ठीक आहे, हे अनेक वचन आहे. एक फूल अनेक फुले, एक मूल अनेक मुले, एक जळू अनेक जळवा, एक मोती अनेक मोते. तेच आपलं उत्तर आहे. मी तू ती, मी तू ती आपण ही सर्व डॅश डॅश यांची उदाहरणे आहेत. ही सर्व डॅश डॅश यांची उदाहरणे आहेत. नाम, सर्वनाम. सर्वनाम, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मी तू ती आपण ही काय आहेत? सर्व सर्वनाम आहेत. विषय संपलेला आहे, काही विषय नाही. खालीलपैकी शुद्ध धातू साधित ओळखा. खालीलपैकी शुद्ध धातू साधित ओळखायचे. शुद्ध धातू साधित ओळखायचे. आता थोडंसं शिकावं लागतंय मित्रांनो. आता इथे सगळे सारखेच दिसते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मूळ धातू असते प्रत्येक क्रियापदामध्ये. इकडे पहा, ये, जा, ये जा,
ही एक अक्षरी मूळ धातू आहेत, क्रियापदामध्ये असतात हा. आता तो लवकर येतो, येतोतला मूळ धातू ये, तो लवकर जातो, जातोतला मूळ धातू जा. मी तुम्हाला म्हणलं जेव मूळ धातू आहे, म्हणलं बस मूळ धातू आहे. मित्रांनो तो जेवतो तो बसतो, बरोबर आहे. आता पहा इथं काय करावं लागते पहा. एक अक्षरी मूळ धातू असल, एक अक्षरी मूळ धातू असल मित्रांनो, जर त्याला तुम्हाला ऊन प्रत्यय लावायचा असेल ना तर सरळ सरळ असा लावता येऊन. आणि जर तुम्ही एक अक्षरी मूळ धातू आला आणि त्याला असा बरोबर ऊन प्रत्यय लावला त्याला शुद्ध धातू साधित म्हणतात. आता इथं पहा, इथं किती अक्षरी मूळ धातू आहे? जेव दोन अक्षरी आहे का नाही, आणि दोन अक्षरी आल्यावर हे ऊ लावू नका म्हणते, मग जेवून असं करा, जेवून. आणि याला शुद्ध धातू साधित म्हणतात. काय म्हणतात? शुद्ध धातू साधित. आता इकडे पहा, बस किती अक्षरी आहे? दोन अक्षरी मूळ धातू आहे, याला ऊन प्रत्यय लावायचा आहे. तर तुम्ही असं इद बस अधिक ऊन असं करता येत नाही, ऊन असं नाही, सरळ सरळ बसून. पण किती अक्षरी आहे? एक अक्षरी मूळ धातू आहे, मग हे ऊन प्रत्यय लावायचा, बसून जाऊन. मग एक अक्षरी मूळ धातू असला की हा ऊन प्रत्यय लावायचा, आणि दोन अक्षरी मूळ धातू असला की हे उकार द्यायचा वचा. पण म्हणालो त्याने विचारलंय काय? खालीलपैकी शुद्ध धातू साधित ओळखा. आता इथं पहा मित्रांनो, एक अक्षरी मूळ धातू आहे, मग एक अक्षरी मूळ धातू म्हणल्यावर हे ऊ चालेल का? जमणार नाही, अशुद्ध धातू साधित आहे, म्हणजे आपलं उत्तर होणार नाही. जा किती अक्षरी आहे? एक अक्षरी मूळ धातू आहे, मग हे ऊ जमन का? नाही, अशुद्ध धातू साधित आहे, जमणार नाही. ठेव किती अक्षरी आहे बघा, ठेव मुळात ठेव दोन अक्षरी मूळ धातू आहे आणि बरोबर हे ऊ लागलाय, मग उकाराचा. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, शुद्ध धातू साधित ओळखा म्हणजे शुद्ध धातू साधित आहे. आता गा हे एक अक्षरी मूळ धातू आहे, हे ऊ चालन का? नाही, आणि मग अशुद्ध धातू साधित आहे. पण ठेव किती अक्षरी आहे? दोन अक्षरी मूळ धातू, त्याला बरोबर उकार लागलाय, विषय संपला. आता तुम्हाला सांगतो काय पाहिजे होतं, हे नाही ये असं पाहिजे होतं, येऊन म्हणजे असं बरोबर होतं. हे ऊन, एक अक्षरी मूळ धातू ऊन प्रत्यय. जा आहे ना, जाऊन, मग एक अक्षरी मूळ धातू आहे, हे ऊन पाहिजे होतं. ठेव दोन अक्षरी मूळ धातू आहे मित्रांनो, इकडे पहा. ठेव किती अक्षरी मूळ धातू आहे? दोन अक्षरी, त्याला उकार द्यावा लागेल. ठेवून हे बरोबरच आहे, त्याचा काही विषय नाही. पण गा किती अक्षरी मूळ धातू आहे? एक अक्षरी, मग असं पाहिजे होतं गाऊन, असं पाहिजे होतं. कळालं का तुम्हाला? ऊन प्रत्यय. विषय संपला. म्हणून आपलं हे बरोबर आहे शुद्ध, बाकीचे सगळे अशुद्ध आहेत. विषय संपला. हे बारकावे आहेत मित्रांनो. आणि जर तुम्ही याला बरोबर लिहिलं तर शुद्ध धातू साधित म्हणतात, आणि चुकीचं लिहिलं तर अशुद्ध धातू साधित म्हणतात. तुम्हाला एखादं अशुद्ध धातू साधित बी ओळखा म्हणू शकतात. देवकी गीत गात आहे या वाक्याचा काळ ओळखा. देवकी गीत गात आहे या वाक्याचा काळ ओळखा. मित्रांनो, गा हा मूळ धातू आहे, प्लस त प्लस आहे. मूळ धातू प्लस त प्लस आहे बरोबर एकच काळ होतंय, अपूर्ण वर्तमान काळ. कोणता काळ होतंय? अपूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळात आपण बोलते वेळी क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळाचा वापर करत असतात. मूळ धातू प्लस त प्लस आहे बरोबर अपूर्ण वर्तमान काळ. मी जेवण करत आहे, मी शाळेत जात आहे, मी पुस्तक वाचत आहे, मी पाणी पित आहे. त्याचबरोबर भरपूर उदाहरणं आपल्याला बनवता येतील. मी पुस्तक लिहित आहे, किती उदाहरणं बनवता येतील. ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो, वर्तमान काळात आपण बोलते वेळी एखादी क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळाचा वापर करतात. आणि अपूर्ण वर्तमान काळ म्हणलं की मूळ धातू प्लस त प्लस आहे बरोबर अपूर्ण वर्तमान काळ. आज हा शब्द डॅश डॅश आहे. आज हा शब्द का आहे म्हणाले मित्रांनो, मी आज शाळेत
जातो. मी आज शाळेत जातो. शब्दांची जाताची विचारली थोडक्यात त्याचं काय आहे ते सांगा म्हणते. मी आज शाळेत जातो. जातो क्रियापद आहे. जा हा मूळ धातू आहे. याला आपण प्रश्न विचारू. केव्हा जातो? आज. आणि केव्हाचं उत्तर मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय असते. मी आज शाळेत जातो. केव्हा जातो? जातो क्रियापद जा मूळ धातू. केव्हाने प्रश्न विचारू. केव्हा जातो? आज. आणि केव्हाच उत्तर क्रियाविशेषण अव्यय असते. हा एका पर्यायामध्ये बघा हे क्रियाविशेषण ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. इतकं सोपं आहे बघा. मला हे पाठ नव्हतं. जिथल्या तिथं आपला आन्सर काढावं लागत असते. आणि हे काय वाक्य हेच लिहिन म्हणून असं काही नाही. जे मनात येईल तिथं बोर्डवर गेल्याच्या नंतर त्या गोष्टी असतात. ठीक आहे. गड आला पण सिंह गेला हे डॅश डॅश उपवाक्य आहे. ठीक आहे. गड आला पण सिंह गेला हे डॅश डॅश उपवाक्य आहे. मित्रांनो पहा लक्षात घ्या. परिणामबोधक, न्यूनत्वबोधक, पर्यायबोधक, समुच्चयबोधक. लक्षात घ्या. गड आला पण सिंह गेला. नियमानं पाहायला गेलं तर यांनी काय करायला पाहिजे होतं? उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखायला सांगायला पाहिजे होता. इकडे पहा. गड आला हे एक वाक्य. सिंह गेला हे एक वाक्य. जोडे कोणी? पण. आणि मित्रांनो पण हे न्यूनत्वबोधक आहे. ऑप्शन नंबर बी. पण हे कोण आहे? न्यूनत्वबोधक. लक्षात घ्या मित्रांनो काय करावं लागतंय. जर वाक्य न्यूनत्वबोधक न जोडलं तर अख्ख्या वाक्याचा प्रकार जर विचारला तुम्हाला तर अख्ख्या वाक्याचा प्रकार संयुक्त सांगायचा. काय सांगायचा? संयुक्त. 2 वाक्य जोडे तर अख्ख्या वाक्याचा प्रकार काय सांगायचा मित्रांनो? संयुक्त वाक्य सांगायचं आहे. ठीक आहे. मग गड आला पण सिंह गेला हे संयुक्त वाक्य म्हणजे गड आला पण सिंह गेला यातलं पण कोण आहे मित्रांनो? न्यूनत्वबोधक आहे. पण जर न्यूनत्वबोधकनं जर 2 अशी वाक्य जोडले तर अख्ख्या वाक्याचा प्रकार काय होत आहे? संयुक्त वाक्य होत आहे. ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अख्ख्या वाक्याचा प्रकार काय होतंय मित्रांनो? संयुक्त वाक्य होतंय. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं अरे रे, बापरे, शी हे कोणत्या अव्ययाशी संबंधित आहे? अरे रे, अरे रे, बापरे, शी हे कोणत्या अव्ययाशी संबंधित आहे? हे कोणत्या अव्ययाशी संबंधित आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय का सर्वनामी? तर मित्रांनो अरे रे, बापरे, शी हे कोणत्या अव्ययाशी संबंधित आहे? तर ते आहेत केवल प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यापूर्वीच आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गाराद्वारे व्यक्त करतो आणि त्या उद्गारांना काय म्हणतात? केवल प्रयोगी अव्यय. आणि मित्रांनो कोण आहेत ते? केवल प्रयोगी अव्यय आहेत. त्यानंतर ऊनहून हे ऊनहून, ऊन आणि हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर मित्रांनो ऊन आणि ऊन हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. कशाचे प्रत्यय आहेत? पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. तृतीयाचे प्रत्यय आहेत मित्रांनो नि, ये आणि शी. चतुर्थीचे प्रत्यय आहेत स, ला, ना, ते. पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन आणि हून. आणि त्याचबरोबर षष्टीचे प्रत्यय आहेत मित्रांनो चा, ची आणि ची. असे प्रत्यय तुमच्या समोर आहेत. आणि मग ऊन हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर काय सांगायचं? पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. ओळखायचंय काय? प्रयोग ओळखायचा आहे. ठीक आहे. मारले क्रियापद, मार मूळ धातू,
मारणारे कोण? मारणारे कोण? कोण आहेत? मुलाने. वाक्याचा कोण आहे मित्रांनो? कर्ता. विषय संपला. कर्त्याला प्रत्यय आहे, कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारू आपण. कोणाला मारले? बैलास. वाक्याचं कोण आहे? कर्म. कोण आहे? कर्म. कर्मालाही प्रत्यय आहे. ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्मालाही प्रत्यय आहे, कर्मणी प्रयोग होणार नाही. झाला भावे प्रयोग. आणि मग ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, भावे प्रयोग. विषय संपला. मसाले भात या शब्दाचा समास ओळखा. मसाले भात या शब्दाचा समास ओळखा. मसाले आणि भात असे दोन शब्द येतं. दोन शब्दाच्या डोक्यावर रेष मारली. सामासिक शब्द आहे मित्रांनो. कोण आहे? सामासिक शब्द. कारण किती शब्द आहेत? दोन. मसाले भात. दोन शब्द एकत्र आणायचे, त्यांच्या डोक्यावर रेष मारायची, त्याला काय म्हणायचं? सामासिक शब्द. मग मसाले भात या शब्दाची फोड केली की त्याला विग्रह म्हणायचं. मग मसाले भात जर विग्रह केला तर मसाला घालून केलेला भात असा होते. सामासिक शब्द बनवत असताना मधली काही पदे वगळावी लागतात. त्या समासाला मध्यम पदलोपी तत्पुरुष समास असे म्हणतात. आणि म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. बघा नियमानं काय होतं? मसाला घालून केलेला भात. मग घालून केलेला भात हे पद वगळून टाकले, हे शब्द वगळून टाकले आणि डायरेक्ट मसाले भात बनवला. आणि मग हे मसाला घालून केलेला भात एवढा विग्रह होता. मग घालून केलेला भात हे शब्द विरघळून टाकले, वगळून टाकले आणि एक सामासिक शब्द बनवला, मसाले भात. आणि मग सामासिक शब्द बनवत असताना मधली काही पदे वगळावी लागतात, तेव्हा त्या समासाला काय म्हणतात? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. ऑप्शन नंबर बी. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? मित्रांनो आता तुम्हाला सांगतो, मराठी भाषा आहे, इकडे पहा, संस्कृत भाषा आहे. या संस्कृत भाषेमधून मराठीत जर जशाचा तसा शब्द आला तर त्याला तत्सम म्हणतात, आणि बदल होऊन आला तर त्याला तद्भव म्हणतात. काय म्हणतात? तद्भव. संस्कृत भाषेमधून जर जशाचा तसा शब्द जर मराठी भाषेत आला त्याला तत्सम म्हणायचं, आणि थोडा बदल होऊन आला तर त्याला तद्भव म्हणायचं. आणि मित्रांनो खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? मित्रांनो लक्षात घ्या, संस्कृत भाषेत सुद्धा कवीला कवीच म्हणतात आणि मराठीतही कवीच म्हणतात, म्हणजे तत्सम आहे. जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत येतात त्यांना तत्सम शब्द म्हणतात. संस्कृत भाषेतही मंदिरला मंदिरच म्हणतात आणि मराठीतही मंदिरच म्हणतात, म्हणून तत्सम आहे. संस्कृत भाषेतही धर्माला धर्मच म्हणतात आणि मराठीतही धर्मच म्हणतात, म्हणून तत्सम आहे. जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत येतात अशा शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. पण संस्कृत भाषेमध्ये दुधाला दुग्ध म्हणतात, दुग्ध, आणि मराठीत त्याचं आपल्या लोकांनी दूध बनवलं, म्हणजे तद्भव शब्द आहे. जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन येतात त्या शब्दांना काय म्हणतात? तद्भव शब्द. आणि मग संस्कृत भाषेमध्ये दुग्ध म्हणतात, दुग्ध, आणि आपल्या मराठीत काय म्हणतात मित्रांनो? त्याचं आपण काय बनवलं? दूध बनवलं. नियमानं संस्कृत भाषेत त्याला दुग्ध म्हणतात. काय म्हणतात? दुग्ध. हे संस्कृत भाषेतला शब्द आहे. मराठीत येताना काय बनला? दूध. मग जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन येतात त्यांना काय म्हणायचं? तद्भव शब्द. काय म्हणायचं मित्रांनो? तद्भव शब्द असं म्हणायचंय. म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. जरी आंधळी मी तुला पाहते. अलंकार ओळखा. जरी आंधळी मी तुला पाहते. ठीक आहे, पहा मित्रांनो, जरी आंधळी मी तुला पाहते म्हणजे ही आंधळी आहे आणि त्याला पाहिली. बघा, जरी आंधळी मी तुला पाहते. आणि मग मित्रांनो विरोधाभास आहे ना, वरवर विरोध असतो पण आतून नसतो. अलंकार, विरोधाभास अलंकार. आंधळी असून त्याला पाहिली. ठीक आहे, आणि मग सरळ सरळ तिथंच उत्तर आहे. जरी आंधळी मी तुला पाहते, विरोधाभास आहे, विरोधाभास अलंकार आहे. खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. खग या शब्दाचा समानार्थी
शब्द ओळखायचा आहे. खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे विहंग. काय बरोबर आहे? विहंग. ठीक आहे. खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोण आहे? विहंग. वयस्क. वयस्क या शब्दाचा योग्य अर्थ लिहा. वयस्क या शब्दाचा योग्य अर्थ लिहा. तरुण, प्रौढ, अल्पवयीन, लहान. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे प्रौढ. इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न, परलोक, कृपण का परजाती? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे परलोक. इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? परलोक. उंटावरचा शहाणा या वाक्याचा अर्थ सांगा. उंटावरचा शहाणा या वाक्याचा अर्थ सांगा. ठीक आहे. मग मूर्ख माणूस, मूर्खपणाचा सल्ला देणारा. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मूर्खपणाचा सल्ला देणारा. कांदा पडला पेवात. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात. या मन कोणत्या बोलीतील आहे? ही मन कोणत्या बोलीतील आहे असं पाहिजे होतं. ठीक आहे. तर मित्रांनो आपल्याला मालवणी, वऱ्हाडी, त्याचबरोबर हलबी किंवा सातारी. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे वऱ्हाडी. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचे प्रश्न, फालतू काही एकही गोष्ट नाही, कामाचा मुद्दा. चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. हे सगळं व्हिडिओ आवडल्यास करत जा. मित्रांनो कमेंट करून सांगा पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा, कोणत्या चॅप्टरवर घ्यायचा, काय करायचं ते सगळ्या गोष्टी. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.